प्रेज लॉर्ड. आपण त्या गोष्टीने इनबिल्ट आहोत. आपण आदाम आणि हव्याने जे फळ खाल्लं त्या फळाच्या द्वारे बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्येच आहेत. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आपलं मी ज्यावेळेस सकाळी प्रार्थना केल्याच्या नंतर मी असा विचार करत होतो, बऱ्याच वेळा काय होतं, काही गोष्टीचं स्ट्रगल मला पण होतं आत्मिक जीवनामध्ये. आणि आत्मिक जीवनामध्ये स्ट्रगल होतं, तर ते मी स्ट्रगल बद्दल विचार करत होतो की आत्मिक स्ट्रगल जे आहे हे आत्मिक स्ट्रगल कसं आहे. मग एक वचन मला येऊन पुन्हा भेटलं, आपलं युद्ध प्रेज लॉर्ड रक्त मांसा बरोबर नाहीये. प्रेज लॉर्ड. आपलं युद्ध कोणासोबत आहे? आकाशातील दुरात्म्यांबरोबर, जगातील सत्तांबरोबर. प्रेज लॉर्ड. सैतानाच्या अधिकाऱ्यांबरोबर. प्रेज लॉर्ड. आपलं युद्ध साधं नाहीये. आपलं युद्ध जे आहे, कारण ते फळ खाल्ल्याच्या द्वारे ते आपल्यातच आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. किती अवघड आहे. जाळाला स्वतःपासून स्वतःला वाचवणे. अग्नी जो आहे, जाळ स्वतःपासून वाचवणे ही किती अवघड गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. थंड गोष्ट थंडीपासून वाचणं किती अवघड आहे. प्रेज लॉर्ड. बघा, आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जो आहे ना, अद्भुत रीतीने चालवत आहे. प्रेज लॉर्ड. अद्भुत रीतीने परमेश्वर आपल्याला घेऊन चालत आहे. परमेश्वर महान आहे. त्याची जी दया जी आहे ती कधीही न बदलणारी. परमेश्वराची दया जी आहे कधीही न पलटणारी अशा स्वरूपाची दया आहे. आणि तो काय करतो आपल्या जीवनामध्ये, त्याचं वचन, मी तुम्हाला सांगतो ना, वचनच सर्व गोष्टीचा गाभ आहे. वचनच सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन जे आहे ते जितकं तुम्हाला भरता येईल, जितकं तुम्हाला घेता येईल, तेवढं आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन भरा. कारण ते देवाचं वचन जे आहे तेच तुम्हाला काय करणार आहे, तेच तुमच्या जीवनामध्ये, तेच माझ्या जीवनामध्ये आपल्याला सावरणार आहे. प्रेज लॉर्ड. जेव्हा आज आपण पाहतो लोकांचे नजरिया, प्रेज लॉर्ड, लोकांचे दृष्टिकोन चेंज होत आहे. प्रेज लॉर्ड. दृष्टिकोन हा खूप महत्वाचा विषय आहे आत्मिक जीवनामध्ये. दृष्टिकोन. आज लोक जे आहे ना, या दृष्टिकोनामुळे भटकत आहेत. प्रेज लॉर्ड. दृष्टिकोन, दर्शन, ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी जितक्या भरणाऱ्या आहेत, जितक्या स्थिर करणाऱ्या आहेत, तितक्या त्या माणसाला देवापासून दूर नेणार आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. दृष्टिकोन पाहणं खूप गरजेचं आहे. आज त्या दृष्टिकोन या विषयामधून थोडंसं आपण पाहू. दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे वर चष्मा. प्रेज लॉर्ड. दृष्टिकोन एक चष्मा. प्रेज लॉर्ड. जर या चष्म्यावरती घाण आहे तर मी समोरच्या माणसाला काय म्हणणार? तू घाण आहेस. पण जोपर्यंत मी हा चष्मा पाहणार नाही तोपर्यंत मी समोरच्याला घाण म्हणत राहील, समोरच्याला दोष देत राहील. तू असा, तू तसा, तू तसा, तू तसा, तू असा. परंतु ज्या वेळेस मी हा चष्मा साफ करील, प्रेज लॉर्ड, आणि मग मला क्लिअर दिसू लागेल. प्रेज लॉर्ड. आणि मग मी काय म्हणाल? सगळं चांगलं आहे, सगळं क्लिअर आहे. प्रियांनो, दृष्टिकोन असाच आहे. आत्मिक जीवनामध्ये हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. हा दृष्टिकोन आपल्याला काय करतो? आपल्याला गाईड करतो. प्रेज लॉर्ड. आपण पाहिलं मागील दिवसामध्ये मार्गदर्शक आणि मार्गदर्शन. तुम्हाला माहिती का, दृष्टिकोन पण एक गोष्ट आहे जो माणसाला गाईड करतो. प्रेज लॉर्ड. मी नाही म्हणत असतो, मागील दिवसात परमेश्वराने मला खूप अद्भुतरित्या मागील दिवसामध्ये चालवलं. मागील गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रभू माझ्या जीवनामध्ये ना, मला एक अशी गोष्ट होती की लोक माझ्याबद्दल काय करतात त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटे. बघा, लोक माझ्याशी कसं वागतात वाईट वाटे. आणि त्या गोष्टीप्रमाणे मग मी रिॲक्ट, कसं असतं, दृष्टिकोन रिॲक्ट करायला लावतो. प्रेज लॉर्ड. ऍक्शन रिॲक्शन, न्यूटन्स लॉ. ऍक्शन रिॲक्शन. दृष्टिकोन रिॲक्ट करायला लावतो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा कोणी काही करतो आपण त्याला रिॲक्ट करतो. प्रेज लॉर्ड. पण जर त्या ठिकाणी परमेश्वराने मला मागील तेच गोष्ट मी सांगत होतो, परमेश्वराने मला शिकवलं, डू नॉट रिॲक्ट. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. डू नॉट रिॲक्ट. लेट देम डू. हालेलुया. त्यांना करू दे, तू रिॲक्ट करू नको. प्रेज लॉर्ड. आणि काय होतं बघा, त्या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणी मला काय केलं, कोणाचं काय झालं, किंवा त्या गोष्टी मला किती त्रासदायक झाल्या, या गोष्टी समजून आपण आपल्या जीवनामध्ये आपली आत्मीयता खालवून घेतो. काय करतो? आपण टेन्शन घेतो. प्रेज लॉर्ड.
काय करतो आपण? राग भरतो. काय भरतो? द्वेष निर्माण होतो. काय होतं? चिडचिड निर्माण होते. काय होतं? राग करतो. कशासाठी? काय फायदा? तो बिचारा त्याच्या घरात भाकरी तोडायला लागला तिथे. प्रेज द लॉर्ड. काय फायदा आहे? आपण आपल्या जीवाला असं उकळून काय फायदा आहे? काही फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा हा दृष्टिकोन आपल्याला पारखणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा हा दृष्टिकोन आपल्याला पापाकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय म्हटलेलं आहे की तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. हे क्वचन कोणाला तरी आलेलं आहे, सिस्टरला आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रागवा पण पाप करू नका. खाली जर तुम्ही वाचलं तर सायंकाळ होईपर्यंत तुमचा राग जे आहे शांत झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण तो राग दृष्टिकोन निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. राग येण्याचं कारण काय आहे? कारण की तुमच्या मनाविरुद्ध घडलेली गोष्ट. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला ती गोष्ट हर्टिंग म्हणतो आपण, आज इंग्लिश शब्द आहेत काही, हर्टिंग, जास्त त्रासदायक, मनाला लागणाऱ्या अशा ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस माणूस एक तर रागात येतो किंवा निराश होतो. प्रेज द लॉर्ड. आणि अशा वेळेस जे आहे तो त्या ठिकाणी राग आणि निराशा ते एक प्रकारचा आपल्या जीवनामध्ये दृष्टिकोन तयार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो दृष्टिकोन जो आहे आज आपल्या जीवनामध्ये बदलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा जो आपला दृष्टिकोन जो आहे ते आपल्याला जर स्वच्छ करायचा असेल, आपल्या जीवनामध्ये चिंता, अतिमहत्वाकांक्षा, आता ही गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली, पण अतिमहत्वाकांक्षा ही सुद्धा घातक आहे. प्रेज द लॉर्ड. अतिमहत्वाकांक्षा. आज मला देवाचं काय सांगता आहे त्या तृप्त असा. आज जर मला चांगलं घर दिलं, मी हे नाही म्हणायला पाहिजे मला याच्यापेक्षा मोठं पाहिजे. आज मला गाडी दिली प्रभूने, मी नाही म्हणायला पाहिजे अरे मला आता हिच्यापेक्षा मला भारी पाहिजे. हे बघा, आशा बाळगणं किंवा होप्स ठेवणं चांगली गोष्ट आहे, पण अति महत्वाकांक्षी होणं म्हणजे त्या गोष्टीसाठी झुरणं हे काही योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीसाठी झुरणं, त्या गोष्टीसाठी तडफड करणं हे काही योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला वाटलं ना तो आपल्या भक्तास लागेल ते झोपेतही देतो, लक्षात असते. प्रेज द लॉर्ड. गरजेचं आहे. मी तुम्हाला माझ्या जीवनाचा पूर्ण प्रवास सांगतो, माझी फॅमिली पण तुम्हाला सांगेल, आमची साक्ष जर तुम्ही ऐकले. आय नेव्हर एक्सपेक्ट दिस थिंग इन माय लाईफ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. उलट मी एक्सपेक्ट केलं होतं एक छोटंसं घर असेल. एक्सपेक्टेशन होती पॅशन प्लस. प्रेज द लॉर्ड. एक्सपेक्टेशन तेवढीच. मॅक्सिमम एक्सपेक्टेशन होती एखादी छोटीशी जर घेतलीच, कधी आलीच लायकी कुवत, एक छोटीशी गाडी फोर व्हीलर. पण मागील वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. प्रेज द लॉर्ड. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड असा आपला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे परमेश्वर अशा गोष्टीचा स्वीकार करा ज्या घडू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशा गोष्टी घडून आणतो ज्या गोष्टी घडू शकत नाहीये, पण त्यासाठी प्रेज द लॉर्ड विश्वास योग्य जण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी परमेश्वरावरचा आपला भरोसा. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी परमेश्वरावरचा आपला विश्वास, त्यासाठी परमेश्वरावरती आपला असलेला भाव, प्रेज द लॉर्ड, तो खूप महत्वाचा आहे प्रियांनो. हालेलुया. विश्वास आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे एक मल्लयुद्ध करणारा व्यक्ती तो सर्व गोष्टी त्या पदकाकडे त्याचं लक्ष असतं. प्रेज द लॉर्ड. त्याची दृष्टी कुठे आहे? त्या पदकाकडे आहे. मला ते गोल्ड मेडल जिंकायचं आहे, मला ती ढाल जिंकायची आहे, मला देशासाठी गौरव आणायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु आपल्या जीवनामध्ये प्रेज द लॉर्ड, आत्मिक जीवनामध्ये आपल्याला ही असा दृष्टिकोन असला पाहिजे. आपलं देवाचं वचन काय सांगतं? वरील गोष्टीकडे चित्त लावा. प्रेज द लॉर्ड. जगी गोष्टीकडे चित्त नका. या जगी गोष्टी कशा आहेत? या जगी गोष्टी आपल्याला भ्रमात पाडणार आहे. तुम्ही जगातली जी गोष्ट बघा, तुम्हाला वाटतं जे सुख आहे ते सुख नाहीये. मी तुम्हाला सांगितलं जे आहे ते नाहीये. प्रेज द लॉर्ड. जे दिसतं ते सगळं नष्ट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे आपल्याला आहे असं वाटतं ते आहे असं नाही, ते नाहीये. प्रेज द लॉर्ड.
प्रेज लॉर्ड, न संपणाऱ्या, नष्ट होणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत, त्या स्वर्गीय गोष्टी, त्या आत्मिक गोष्टी. त्या आत्मिक गोष्टीच्या मागे लागणं आपल्याला खूप गरजेचं आहे. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये लक्ष द्या. प्रभू आपल्या जीवनामध्ये काय सांगते? दृष्टिकोन, अति महत्वाकांक्षा, ती पण आपल्याला नकोय. दुर्लक्ष पण नकोय. दृष्टिकोन, दुर्लक्ष केल्यामुळे दृष्टिकोन बदलतो. प्रेज लॉर्ड. ज्या देवाच्या वचनाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे लक्ष न देता, मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलं, जेव्हा आपण इतर गोष्टींकडे लक्ष देतो तर त्यावेळेस आपला दृष्टिकोन बदलतो, त्यावेळेस आपला उद्देश बदलतो आणि तो उद्देश सोडून आपल्या पाठीमागे दुसराच उद्देश लागतो. प्रेज लॉर्ड. अनेक लोक आज जगामध्ये उद्देश त्यांना कळत नाहीये. पहिले त्यांचा उद्देश देव होता. प्रेज लॉर्ड. अशा अद्भुत रीतीमध्ये, म्हणजे अशा त्या ठिकाणी रीतीमध्ये सायलेंटली ते त्यांच्या उद्देशापासून बहकले आणि त्यांचा उद्देश स्वतःला पुढे ठेवणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सुरुवात तर केली होती. सुरुवात अनेक लोकांचे छान होते. बघा, सुरुवात महत्वाची नाहीये. प्रेज द लॉर्ड. शेवट महत्वाचा. म्हणून प्रभूचं वचन काय सांगतो? तुझा सुरुवात जरी अल्पशी असली, तुझा शेवट मी मोठा करेन. हालेलुया. शेवट वाचणं महत्वाचं आहे. अनेक लोक सुरुवातीला छान सुरुवात करतात, सुरुवातीला एकदम नम्रपणे सुरुवात करतात, पण ती सुरुवात नम्रतेत होत नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना कळत नाही हे पाप आहे का. या मी तुम्हाला सांगतो, दास लोकांना सुद्धा या गोष्टी समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हे पाप आहे का, हे चूक आहे का. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, त्यासाठी मी नेहमी सांगत असतो, वचन एक आरसा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या आरशात तुम्हाला कंटिन्यू प्रभू येशू उभा दिसेल. त्या आरशात तुम्हाला कंटिन्यू प्रभू येशू उभा दिसेल आणि तुम्ही ज्यावेळेस उभे राहताल त्यावेळेस तुम्हाला दिसेल येशूची किती प्रतिकृती तुमच्यात बनलेली. कान बनलाय का, डोळा बनलाय का, नाक बनलाय का, गाल बनलाय का, हात बनलाय का. प्रेज द लॉर्ड. ते दिसेल. प्रेज द लॉर्ड. पण त्यासाठी हे वचन जे आहे 1 फूट खाली. प्रेज द लॉर्ड. वचन कुठं असायला हवं? 1 फूट खाली, 1 फूट वर राहिलं ऑलवेज ते. प्रेज द लॉर्ड. काय होतं? लवळ माहिती, लवळ पूर आला, लवळ गवत, पाण्याचं गवत, पूर आला झुकलं, इकडं पूर आला इकडं झुकतं, इकडं लाट आली तिकडं झुकतं, तिकडं लाट आली तिकडं झुकतं. पाणी ओसरून गेलं लवळत राहील. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक जीवन नाही. आत्मिक जीवन स्थिर राहणारं जीवन आहे. आत्मिक जीवन आत्म्यासोबत प्रवाहित होणारं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवन आत्म्यासोबत प्रवाहित होणारं जीवन आहे. आत्मिक जीवन प्रभावित होऊन प्रवाहित होणारं जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन तपासण्याची गरज आहे. आज अनेक लोक आपल्या दृष्टिकोनाकडे लक्ष न देते. प्रेज द लॉर्ड. पण आज प्रभू मंडळीला या गोष्टीची चेतावणी देते, या गोष्टी शिकवते. दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण स्पष्ट म्हणतो हा वाईट तो वाईट, आपण स्पष्ट म्हणतो. लोक चालत नाही, तुम्ही चालून दाखवा. प्रेज द लॉर्ड. लोक करत नाही, तुम्ही करून दाखवा. लोक वचनानुसार चालत नाही, तुम्ही चालून दाखवा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चालाल तेव्हा तुम्हाला पाहून लोक चालतील. प्रेज द लॉर्ड. मी सांगत असतो, हे लहान लेकर असू द्या, मोठे असू द्या, पास्टर असू द्या, कोणी असू द्या, आपल्या सगळ्यांना हे जग निहाळत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांना हे जग पाहत आहे आणि हे जग पाहून हे पाहत आहे काय आचरण आहे. जर ते आचरण देवाच्या मार्गानुसार आहे, प्रेज द लॉर्ड, तो लोक ही गोष्ट म्हणतील देवामुळे हा बदलला. प्रेज द लॉर्ड. याच्या देवाने काहीतरी चमत्कार केला. प्रेज द लॉर्ड. पण जर तसं नाही झालं तर लोक देवाच्या नावाची निंदा करतात. हो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाची निंदा करतात. कसं? संडेला बोलवलं देत नाही, कार्यक्रमाला बोलवलं देत नाही, कोणत्या ठिकाणी हे लोक उपलब्ध राहत नाही आणि काय यांच्या घरात वाद चालू आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपला जो
पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आज चेक करणं. कारण दृष्टिकोन आपण पाहतो, पण त्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात. प्रेज द लॉर्ड. त्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टी काय करतात? पूर्वग्रह प्रेज द लॉर्ड निर्माण करतात. पूर्वग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ची पूर्वीच एक झालेली धारणा. प्रेज द लॉर्ड. काय गोष्टी झाली एखाद्या वेळी, तुम्ही कदाचित एखाद्या व्यक्तीचं जीवन जे आहे, कदाचित तो दारुड असेल. बघा, तो दारुड असेल, पण त्याच्या जीवनामध्ये त्याला वचन कळालं, तो बदलला, तो देवामध्ये चालू लागला. त्यावेळेस लोक म्हणतात, अरे हा बदलला, इज चेंज मॅन. प्रेज द लॉर्ड. आणि असंच तो व्यक्ती एका दिवशी रस्त्याने चालत असताना ठेच लागली पायाला म्हणून बाजूला बसला आणि त्यानं पाहिलं नाही ते दारूचं दुकान आहे. लक्षात घ्या, त्यानं पाहिलं नाही हे दारूचं दुकान आहे आणि तो त्या ठिकाणी बसला. आणि तो जो व्यक्ती बदलला म्हणणारा तोच तिथून चालला. बहेकलगडे पुन्हा काय झालं? बहेकलगडे दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन काय आहे? त्याचा तो पूर्वग्रह आहे जो त्याच्याबद्दल त्याला माहित होतं. प्रेज द लॉर्ड. तो याने नाही गेला, तो एक भाऊ आहे, पण तो या आशेने नाही गेला त्याच्याजवळ. काय झालं इथं? कसं काय तू या आशेने नाही गेला? कारण तो गेला असता तर त्याने त्याला सांगितलं असतं, माझ्या पायाला ठेच लागली म्हणून मी बसलो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याने काय केला? ग्रह तयार केला. दुराग्रह, पूर्वग्रह. तो दुराग्रह तयार केला आणि त्या दुराग्रहामुळे त्या दोघांमध्ये जे एकता होती किंवा त्या दोघांमध्ये जे एक समन्वय होता किंवा त्याला तो एक आदर होता, तो आदर काय झाला? नष्ट झाला, कमी झाला. प्रेज द लॉर्ड. मग आता काय? समोर फक्त वेलकम हाय. प्रेज द लॉर्ड. हा पूर्वग्रह अशा स्वरूपात तयार होतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं पूर्वग्रह लाघवी भाषणाने. लाघवी भाषण. पूर्वग्रह काय करतो? हे जे दृष्टिकोन कशाने बदलतो? भाषणाने पण बदलतो. काय ऐकतो? प्रेज द लॉर्ड. पास्टर यू आर सॉलिड. तुमचं कामच एकदम भारी. काय तुम्ही प्रार्थना करता, लोक बरे होता. प्रेज द लॉर्ड. काय ते शब्द पास्टर तुमचे ऐकावशीच वाटतं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहितीये हे जे भाषण जे आहे हे मधून पॉपअप करत असतात, फुगवत असतात. प्रेज द लॉर्ड. फुगवत असतात. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, बघणं गरजेचं आहे. मी फुगत आहे हे नम्र होते. तक्षणी प्रभू धन्यवाद तुझ्यामुळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लाघवी भाषण आपल्याला पाहायला मिळतं. अभिमान. बऱ्याच वेळा अभिमान जो आहे आपल्या जीवनामध्ये क्रिएट होतो. आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा अभिमान, दुसऱ्याकडे नाही त्या गोष्टीचं त्याला ते महत्व न देणं, त्याला टाळणं. अभिमान. हा अभिमान पण वाईट आहे. कारण गर्वामुळेच, तुम्ही लक्षात ठेवा, गर्व आणि अवज्ञा या दोन गोष्टी सोबतीच्या मैत्रिणी. तो अवज्ञा आणि गर्व सोबतच चालतात. आणि काय होतं? ह्याच गोष्टीमुळं लुसिफराचं पतन झालेलं आहे आणि आज ही जगाची अवस्था आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय नसलं पाहिजे? अभिमान नसला पाहिजे. लालसा दृष्टिकोन चेंज करतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये लालसा नसली पाहिजे. एक उदाहरण पाहू आपण शास्त्रामधलं की जे दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो त्या उदाहरणाच्या द्वारे. दुसरे शमूएल त्याचा 16वा अध्याय वचन 5 ते 8. दुसरे शमूएल 16वा अध्याय वचन 5 ते 8. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला.
तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूंना होते. शिमी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी माणसा, अधमा, निघ, चालता हो. ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे. तू रक्तपात करणारा माणूस आहेस, यास्तव तुझ्या दृष्टतेतच तू गुरफटला आहेस. Praise the Lord. बघा, आता हा एक उदाहरण, हा एक मायना तुमच्या समोर ठेवत आहे. काय झालेलं आहे की हा शिमी नावाचा एक व्यक्ती आहे. हा शिमी नावाचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती शौलाच्या घराण्यातला आहे. Praise the Lord. हा शौलाच्या घराण्यातला हा शिमी नावाचा जो व्यक्ती आहे, याच्या जीवनामध्ये बघा आता काय पाहायला मिळतं, पार्श्वभूमी पाहत असताना याच्या जीवनामध्ये काय पाहायला मिळतं की या ठिकाणी शौल त्याचा नाश झालेला आहे. शौलाच्या घराण्याचा, योनाथानाचा पण नाश झालेला आहे. आणि आता बघा यांच्यात आणि त्याच्यात जे रोडमॅप डिस्टन्स आहे, ते रोडमॅप डिस्टन्स खूप आहे. ते त्यांचं लोकेशन एकमेकांपासून खूप दूर आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता दाविदाच्या विरोधामध्ये दाविदाचा मुलगा अबशालोम झालेला आणि तो काय करत आहे, दाविदाला मारण्यासाठी शोधत आहे. आणि दाविदाला मारण्यासाठी शोधत आहे आणि आता तो ते लोकेशन सोडून, दाविद त्याचं लोकेशन सोडून तो पळत आहे. आणि ते पळत असताना शिमी नावाच्या ह्या व्यक्तीला तो त्या ठिकाणी इंटरॅक्ट झालेला आहे. आणि शिमी नावाचा हा व्यक्तीला इंटरॅक्ट झाला आणि शिमीच्या मनामध्ये दाविदाबद्दलची भावना होती. शिमीच्या मनामध्ये किंवा शिमी कदाचित घरात पण कुरकुर झाली असेल आणि ती जी कुरकुर, तो जो जमलेला जेवढा गाळ होता तेवढा सगळा गाळ शिमीने काय केलेला आहे, दाविदावर ओतलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दावीद कोण आहे, परमेश्वराने निवडलेला. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं मागील दिवशी अजून एक चांगली अद्भुत गोष्ट झाली. आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो, परमेश्वराने मला त्या ठिकाणी पुरस्कार दिला, परमेश्वराच्या कृपेने मला तो मिळाला. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पास्टर मीटिंगला गेलो आणि त्या ठिकाणी मीटिंगला गेल्याच्या नंतर ज्या दोन गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. त्या ठिकाणी पास्टर विजय मल्हार यांनी संदेश दिला आणि त्यांनी काय सांगितलं, शौलाची निवड ही माणसाची निवड. काय परमेश्वराने काय म्हटलेलं आहे, परमेश्वराने इस्रायलाने राजा मागितला म्हणून परमेश्वराने राजा दिला. प्रेज द लॉर्ड. बाकीच्या लोकांना राजा आहेत, आम्हाला राजा नाही म्हणून राजा दिला. राजा का दिला, त्या ठिकाणी शमूएल चालत आहे आणि चालत जात असताना शौल त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे, उभा ठाकलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर म्हटलं कर त्याला अभिषेक. प्रेज द लॉर्ड. शौल कसा होता, अंगकाठीने मजबूत, दिसायला देखना, वीर, पराक्रमी असा शौल. आणि शमूएल जरी देवाचा दास आहे तरी मी म्हटलं ना, प्रत्येक देवाचा दास हा एक मनुष्य आहे. म्हणून शमूएल पण त्याच्या पुढे जाऊन थांबलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पुढे जाऊन थांबला आणि परमेश्वराने काय म्हटलेलं आहे, त्याला अभिषेक कर. प्रेज द लॉर्ड. शमूएलाची निवड अशी आणि त्याला अभिषेक करत असताना त्याच्या डोक्यावर काय ओतलेलं आहे, तेलाची कुपी. प्रेज द लॉर्ड. हा सध्याचा अभिषेक, अशी त्याची निवड. पण तुम्हाला माहिती आहे दाविदाची निवड कशी झाली. दाविदाची निवड करत असताना परमेश्वराने उलटा क्रम वापरला. प्रेज द लॉर्ड. कारण ती परमेश्वराची निवड आहे. परमेश्वराला माहिती जिथं नाही तिथं मी उत्पन्न करू शकतो. प्रेज द लॉर्ड. असा जो परमेश्वर, त्याने कसं बघितलं, पहिले सगळ्यात पहिले दाविदाचे किती भाऊ, 7 भाऊ. 7 भाऊ उभे. प्रेज द लॉर्ड. आणि 7 भाऊ उभे. दाविदाच्या वडिलांना विचारलं, हा माझा मोठा मुलगा पराक्रमी, एक 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 करत सगळे 7च्या 7 युद्धात आहे, वीर आहे, बलाढ्य आहे, शूरवीर आहे.
परमेश्वर शमूएल त्या पहिल्या शूरवीरापासून तर त्या 7व्या शूरवीरापर्यंत गेले. पण परमेश्वराने म्हटलं का त्याला अभिषेक कर? नाही. पहिला राजा इस्रायलामुळे निवडला गेला. परमेश्वराला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? विवश केलं तो राजा निवडण्यासाठी. पण दुसरा राजा जेव्हा परमेश्वराने निवडलेला आहे, परमेश्वराने म्हटलं त्याला विचार आणखी तुझा मुलगा कुठे आहे? तो म्हटलं तो काही कामाचा नाहीये, तो छोटा आहे. दृष्टिकोन बापाचाही दृष्टिकोन बघा लेकराबद्दल, इतर भावाचाही दृष्टिकोन. कशाला जातात तिकडं पालक साहेब? काही कामाचं नाही ते. हे मेंढरा चालतंय, तलवार अशी पण उचलतायत का? तलवार फरफटीत चालते ती. त्याला तलवार चालवायची कला माहित नाहीये, त्याला काहीच माहित नाही. आणि त्याच्याबद्दल काय येईल तो संध्याकाळी. संमेलनाने काय म्हटलं? त्याला बोलवा, संध्याकाळची मला वेळ नाहीये, तो आला तरच मी जेवण. प्रेज द लॉर्ड. तो आला तरच मी जेवण. प्रेज द लॉर्ड. आणि मग तू आला. शमूएलाची पण एक मानवी दृष्टी आहे. तो आला आणि शमूएल त्याच्याकडून पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने याला बोलवलं, काय याच्यात एवढं? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने याला बोलवलं, काय याच्यात एवढं? एवढं सेटिंग दुबळं पत्र, हाडाचा सापळा, याला काय माहितीये? हा मेंढ्या राखणार आहे, हातात काठी आहे, तलवार पण नाही, काठी आहे, घोंगड आहे पाठीवर, त्याला काय येतं? पण परमेश्वराने निवडले ना. प्रेज द लॉर्ड. तो येते तसं शमूएल त्याच्याकडे पाहत. प्रेज द लॉर्ड. आणि आला शमूएलने त्याला काय केलेलं आहे? तेलाच्या कोपरीने नाही. त्या दिवशी मला त्या गोष्टी शिकायला मिळालं. शिंग त्याच्यावर ओतलेलं आहे, शिंगाचं तेल. हालेलुया. शिंगाचं तेल त्याच्यावर ओतलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बलिदानानेच अभिषेक करतो. शिंग कोणाचं तरी असं होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बलिदानाने अभिषेक करतो. हालेलुया. आणि मानव कसा करतो? तेलाने अभिषेक करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अभिषेक बलिदानाने करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने त्या शिंगाच्या त्या तेलाच्या द्वारे त्याला अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा प्रियानो, मानवाची दृष्टी आणि परमेश्वराची दृष्टी यामध्ये खूप फरक आहे. प्रेज द लॉर्ड. मानवाची दृष्टी अंगकाठी पाहते. मानवाची दृष्टी ही काय पाहते? त्याचं वैभव पाहते. मानवाची दृष्टी देखणेपणा पाहते. मानवाची दृष्टी काय पाहते? मानवाची दृष्टी ज्या दृष्ट गोष्टी, दृष्टी याच्यामुळेच म्हटलेले, दृष्ट दिसणाऱ्या गोष्टी मानव त्यानुसार त्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रेज द लॉर्ड. दिसणाऱ्या गोष्टीमुळे दृष्टिकोन बदलतो तो माणूस. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर काय आहे? परमेश्वर सुरुवातीला शेवट जाणणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो दृष्टिकोन जो आहे तो बदलणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वराचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की परमेश्वराने त्या लेकराला त्या ठिकाणी निवडलेलं आहे. आता त्या दावीद जो आहे, तो निवडलेला दावीद जो आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी युद्ध केलं, गल्ल्याताला मारलं. प्रेज द लॉर्ड. आणि आता हा जो शिमी आहे, शिमीने काय प्रत्यक्षदर्शी नाही पाहिलं की दाविदाने याला मारलं, शाऊलला. दाविदाने योनातानाला मारला, असं झालेलं आहे का? नाही झालेलं. प्रेज द लॉर्ड. किंबहुना परमेश्वराने त्यांचा समाचार घेतला दोघांचा. दाविदाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शाऊल त्याला मारायला त्याच्या हातात दिला होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्या गुफेमध्ये तो लपला आणि ज्यावेळेस शाऊल त्या ठिकाणी आला, त्यावेळेस दाविदाने त्याच्या वस्त्राचा गोंडा कापला, त्याला दाखवलं, महाराज आज मला परमेश्वराने तुम्हाला माझ्या हातात दिलं होतं, पण मी तुम्हाला मारलं नाही महाराज. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझं मन तुमच्यासाठी साफ आहे असं सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दाविदाबद्दल शिमी काय म्हणत आहे की तू काय केलंय? तू खून केला, शौलाचा घराण्याचा खून केला, तू खुनी आहे, त्याला शिवशाप देते. प्रेज द लॉर्ड.
हा दृष्टिकोन तयार झालेला आहे त्याचा. का? कुठून तरी वार्ता उडत आलाय. प्रेज द लॉर्ड. शब्द फ्लो. प्रेज द लॉर्ड. वार्ता उडत आल्या त्याच्या कानावर पडल्या. अरे दाविदाने मारलं रे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं एक टेस्टिंग जर का आपण केली, एकापासून शेवटपर्यंत आपण उभं जर का केलं आणि या व्यक्तीला जर का काही सांगितलं तर शेवटपर्यंत ती गोष्ट बदलून जाते. त्याला जर म्हटलं ना असं कर, पुढच्याला तो काय सांगणार? त्याच्या पुढच्याला काय सांगणार? त्याच्या पुढच्याला काय सांगणार? त्याच्या पुढच्याला काय सांगणार? असं कर शेवटचा. प्रेज द लॉर्ड. गोष्ट केवढी होती? झाली केवढी? प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण मानवाच्या दृष्टिकोनातून नाही, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून घेतली पाहिजे. हा या दृष्टिकोनाने अनेक लोकांचा घात केला. अनेक. शम्याला यायला उशीर लागला. वेदी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. शम्याला यायला उशीर लागला. शाऊलाने म्हटलं मी राजा. आणि मला इथं वाट पाहायला लावता. मला वाट पाहायला लावता. मी राजा. आला कस का नाही समज. शाऊलाने म्हटलं हा ना ते अग्नी मी धूप दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने तो धूप ग्रहण केला का? नाही. उलट पक्षी शाऊलाच्या ह्या आडमुठ्या वागण्यामुळे परमेश्वराने काय केलेलं आहे? राजगादी नाही, त्याचं जीवन पण त्याच्या हातातून काढून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, दृष्टिकोन. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन. जसं मी सुरुवातीला ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, कशामुळे दृष्टिकोन चेंज होतात? या सर्व गोष्टी आहेत. चिंता आहे, अतिमहत्वाकांक्षा आहे, दुर्लक्ष आहे, पूर्वग्रह आहे, लागू भाषा आहे, अभिमान आहे, लालसा आहे. या सर्व गोष्टी दृष्टिकोन तयार करतात. Who am I? पण या who am I या गोष्टीमध्ये त्याला जर का लक्षात आलं असतं, I am the chosen one by the God. Hallelujah. मी परमेश्वराकडून निवडलेला आहे. त्या परमेश्वराचे नियम काय सांगतात? याजकाने दूध दाखवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे जर त्याच्या लक्षात आलं असतं तर त्याचा दृष्टिकोन बदलला नसता. ओव्हरलॅप. बऱ्याच गोष्टी नवीन आहेत तुमच्या. ओव्हरलॅप. हा दृष्टिकोन, हा जो वाईट दृष्टिकोन आहे ना, ओव्हरलॅप होतो. सत्यावरती असत्याचं ओव्हरलॅप. प्रेज द लॉर्ड. हा चष्मा आहे. पुन्हा चष्म्याचं काचेचं उदाहरण घेतो. काच. या काचेवरती घाण ठेवली आणि मी इथं ठेवली आणि तिथं समजा असं ब्लर केलं किंवा तिथं एक पेनाने मी जर ब्ल्यू जर केलं, त्याच्या खाली अक्षर आहेत किंवा काही आहे, काय होणार? त्या काचेमुळे खालची अक्षर एकतर ब्लर होणार नाही तर दिसेनाशी होणार. प्रेज द लॉर्ड. आणि तसं झाल्यामुळे काय होणार? मला जे खरं आहे, जे सत्य आहे ते दिसणार नाही. मला काय दिसेल? प्रेज द लॉर्ड. काच भारी, कंपनीची, ब्रँडेड आहे, याच्यात काही चूक नाही. प्रेज द लॉर्ड. मी कशाला पाहतोय? त्या गोष्टीला. पण सत्य गोष्ट त्याच्या खाली ना, त्या गोष्टीकडे माझं लक्ष नाहीये प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सत्य गोष्ट जी आहे त्या गोष्टीकडे माझं लक्ष नाहीये. बऱ्याच वेळा हे जे असत्य जे आहे ओव्हरलॅप होतं. प्रेज द लॉर्ड. आणि हा ओव्हरलॅप होऊन त्या गोष्टी ऐकल्याच्या द्वारे, त्या गोष्टी घेतल्याच्या द्वारे लोक असं त्याला सत्य समजून जीवन चालू लागतात. दृष्टिकोन बदलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरंच समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य लपत नाही. ते उजेडा प्रकाशासारखं आहे. देवाचं वचन सत्य आहे, ते प्रकाश आहे, ते कोणी अंधारात नाही टाकू शकत. प्रेज द लॉर्ड. मग जेव्हा कालांतराने काही गोष्टी उघडकीस येतात, देवाचा प्रकाश येतो, ती पण कृपा लागते. अनेक लोक अजून मलब्यातच दबलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. जे आम्ही करतोय तेच सत्य हे घेऊन ते शेवटपर्यंत कबरीत जातात. प्रेज द लॉर्ड. पण त्याला समजत नाहीये सत्य काय. सत्यवाला, सत्याचं टेंबा, सत्याची मशाल त्याच्यापर्यंत आली
Praise the Lord. पण त्याला पण म्हणलं चल बाळ, हे सत्य नाहीये. Praise the Lord. असे अनेक लोक सत्य जवळ येतं, सत्य भिडतं, सत्य स्वतंत्र करण्यासाठी येतं, पण ते सत्य नव्हतं. चल बाळ. Praise the Lord. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज जोपर्यंत मी म्हणतो ना देवाबद्दल पाऊल एक सुंदर उदाहरण आहे प्रभू येशू नंतर नवीन कराराच्या मंडळीसाठी. माणसाबद्दल आणि देवाबद्दल मी माझं मन काय करतो, शुद्ध राखण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओव्हरलॅपिंग होऊ देत नाही तो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते दृष्टिकोन आपल्याला पारखायचे की माझा दृष्टिकोन बदललाय का? प्रेज द लॉर्ड. माझा दृष्टिकोन चेंज झालाय का? जेव्हा आपण पाहतो की त्याच दाविदाचं बघा, जेव्हा शिमीने त्याला शिव्याशाप दिलेले. दावीद कोण आहे? राजा. त्याचा सेनापती त्याच्या सोबतच आहे. तो काय म्हणतो 12व्या वचनापासून? सरुवेचा पुत्र अभिषय राजाला म्हणाला, ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजांना शाप द्यावा काय? प्रेज द लॉर्ड. स्वामी निष्ठता. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे? सरुवेचा पुत्र अभिषय त्याच्या सोबत आहे आणि तो म्हणतो ह्या कुत्र्याने माझ्या स्वामीच्या विरोधात शिव्या द्यावा का? स्वामीच्या विरोधात बोलावं का? कुत्रा. यश राजा आणि प्रजेतला एकदम खालचा व्यक्ती आणि तो राजाला शिव्या देतोय. प्रेज द लॉर्ड. या कुत्र्याने शिव्या द्यावा का? प्रेज द लॉर्ड. दावीद काय म्हणतो बघा. राजा म्हणाला, सुरवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिवेशाप देत आहे. दाविदाला शिवेशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे त्याला कोण म्हणेल? हालेलुया. जागे व्हा. प्रेज द लॉर्ड. सर्वेचा पुत्र, मला तुमच्याशी काय संबंध? जर याला दाविदाला शिवेशाप दे असं परमेश्वराने सांगितलं असलं तर तू हे का करतोस असे त्याला कोण म्हणेल? तू हे का करतोस असं त्याला कोण म्हणेल? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला कोण म्हणेल की तू असं का करतोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, दावीद राजा आहे. त्या ठिकाणी त्याची दृष्टी ओव्हरलॅप होऊ शकली असते. उडवाऱ्याची मुंडी. तो कुत्रा मारायच्या आत यानं म्हणलं असतं उडवा त्याची मुंडी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करा ना, आपल्याला कोणी कार्य म्हणलं तर आपण आरे म्हणलं तर कार्य कसं जातो आपण? आपल्या थोडस मानाच्या विरोधात झालं तर का होत ना, आधम बाहेर येतो ना, तो आधम त्याचं घोंगडं फेकून बाहेर येतो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, दाविदाने ते ओव्हरलॅप नाही होऊ दिलं. प्रेज द लॉर्ड. दाविदाने परमेश्वराला जाणलं. हु एम आय? प्रेज द लॉर्ड. मी कोण आहे? मी राजा आहे हे नंतर, पण मी परमेश्वराने निवडलेला राजा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला परमेश्वराने निवडलंय. या गोष्टीमुळे त्याने म्हटलं हा मला शिवाय शाप देण्याची ही जी वेळ आली ना ती परमेश्वराशिवाय नाही येऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराचा मी राजा आहे. माझी सगळी प्रजा माझी ऐकते आणि एवढंच त्या ठिकाणी व्यक्ती जो आहे माझ्या पुढे येऊन काय करतो? मला शिवाय देतो. ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची इच्छा आहे म्हणून याचं तोंड उघडतंय. मी सांगितलं सुरुवातीला, परमेश्वराची इच्छेशिवाय आपल्या डोक्याच्या केसाला धक्का लागू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे तरच मात्र सर्व गोष्टी घडू शकते. प्रेज द लॉर्ड. आणि दाविदाने हे जाणलं की परमेश्वराची इच्छा की आणि शिवाय द्यावं. आणि पुढे तो काय बोलतो? वाचा पुढे वाचा. मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यांना सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटाचा गोळा माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामीन हे असे करत आहे, ह्यात काय नवल? त्याच्या प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय होतं? तो म्हणतो प्रत्यक्ष माझ्या पोटचा गोळा. परिस्थिती बघा. प्रत्यक्ष माझ्या पोटचा गोळा, माझा स्वपुत्र माझा जीव घेऊ पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा कोण आहे? हा तर परकाच व्यक्ती आहे. हा तर
परकवित व्यक्ती आहे, हा जर मला शिवाय शब्द देत आहे, त्याने त्या गोष्टी जाणल्या की आता हा परमेश्वराचा समय आहे. Praise the Lord. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही, आपल्या जीवनामध्ये येणारे संकट, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्स मध्ये, त्या गोष्टींमध्ये आपल्याला कळत नाही आणि मग आपण काय करतो, गुरफटून जातो, चिंतेत जातो, आपण अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकतो आणि त्या गोष्टीमध्ये आपण आपली आत्मिकता, सुरुवातच तशी केली मी, आपली आत्मिकता आपण खालवून घेतो, खराब करतो. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याला देऊ करतो, प्रेज द लॉर्ड, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. आपलं लक्ष कुठे जातं? त्या त्रासाकडे जातं. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं लक्ष त्रासाकडे नाही गेला. पे अटेन्शन देअर. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं लक्ष त्रासाकडे नाही गेलं. माझा मुलगा माझ्या पाठीमागे पळाला, इसको तो गाने में भिरो सकते. जर असं जर झालं ना, तर काय होतं, हेलू काढून रडतात लोक. बाई, माझा मुलगा माझ्या पाठीमागे लागला, मला मारलं, आता हे पण शिव्या देतो. लोक कुरकुर एक गाणे आहे माहिती तुम्हाला, कुरकुर. बघा, कुरकुर करताना ना एक स्वर ऐकू येतो, असंच काही ना तसंच काही ना, स्वर तयार होतो. दाविदाने कुरकुर नाही केली, दाविदाने तो स्वर नाही तयार केला. प्रेज द लॉर्ड. दाविदाने तो स्वर कापला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, ज्यावेळेस आपलं लक्ष, पेत्राचं लक्ष बघा, पेत्र हुशारीनं म्हटलं, प्रभू ज्या वेळेस त्या पाण्यावर चालत आला, पेत्र नाव येत होता, प्रभूने काय म्हटलं, प्रभू आला आणि त्याने म्हटलं मी आहे. पेत्राने म्हटलं, प्रभू तुम्ही असाल तर आज्ञा करा, मी पाण्यावर चालत तुमच्याकडे येतो. धाडशीचा निर्णय आहे. हुशारी, प्रभू चालू शकतो, मी पण चालू शकतो, चांगला निर्णय. प्रभू म्हणले ये. प्रभू काय म्हणलं, ये. आणि पाण्यावर त्याचे पाय बुडायला नाही लागले, तो तरंगायला लागला. प्रेज द लॉर्ड. चालायला लागला, पाण्यावर चालायला लागला, थोडा अंतर गेला. काय गरज होती त्या लाटेकडे पाहिजे? काय गरज होती इकडं तिकडं? प्रेज द लॉर्ड. त्या पाण्याचं नेचर करणारा, नेचर चेंज करणारा तुझ्या समोर उभा आहे, लाट काय करणार? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि काय केलं? प्रभूला म्हणतो, बऱ्याच वेळा प्रभू तू मला वापर. प्रेज द लॉर्ड. प्रभू मला तुझ्या कार्यात युटिलाइज होते. आणि ते कार्य काय असं सोपं आहे का? पास्टर आणि ते उभे राहिले, धाड 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 गोळ्या. अरे ते बघा, एक फोटो पाहिला मागे दिवसामध्ये मी, एक व्यक्ती समोर प्रचार करत असतो, ते क्लिप आर्ट बनवली, पेंटिंग केली, समोर तो लोकांना खूप छान दिसतो, किती सुंदर किती सुंदर किती सुंदर. पाठीमागे त्याच्या बाण घुसलेले. प्रेज द लॉर्ड. पाठीमागे काय? लहूलुहान झालाय. प्रेज द लॉर्ड. सोपं नाहीये. प्रेज द लॉर्ड. पेत्राने म्हटलं, मला यायचंय प्रभू. सुरुवातही चांगली झाली. ठीक ठीक ठीक. प्रेज द लॉर्ड. कारण तिकडं पाहिल्यामुळं दृष्टिकोन बदलला. हालेलुया. तिकडं पाहिल्यामुळे दृष्टिकोन बदलला. पाणी. प्रेज द लॉर्ड. पेत्र कोण होता? पेत्र कोण होता? मासे पकडला. प्रेज द लॉर्ड. माशाला जसं पाण्यापासून वेगळं नाही करू शकत, तसं मासे मारायला पाण्यापासून वेगळं नाही करू शकत. तो पेत्र त्या पाण्याकडे, त्या पाण्याला पाहत पाहत मोठा झाला, त्या पाण्याकडून प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकत 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 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली. संकट आलं. प्रभू माझ्या जीवनात संकट का बरं? बेटा, तू वचनाकडे नाही पाहिलं, संकटाकडे पाहिलंच रे. वचन तर हेच सांगत,
तुमच्यावर दुःख येईल, कष्ट येईल, धीर धरा, मी जगाला जिंकलाय. हा प्रभू धीर, मी बधीर झालोय. धीर तर प्रभू लावून टाकतो, बधीर. प्रियानो, दृष्टिकोन बदलू देऊ नका. दृष्टिकोन बदलला, चाल बिघडते. रस्ता चेंज झाला, तुम्ही चोपड्या रस्त्यावर चालत असले एकदम मस्त गाडी चालते, पण त्या चोपड्या रस्त्यावरून गाडी खाली उतरली, खडबड रस्ता, हा दगड आहे ना खाली, म्हणून चाक एकावर एक. तुम्ही म्हणू शकता किती छान शॉकअप आहेत गाडी. अरे पण एखादा खिळा घुसल, पंक्चर होईल गाडी, त्याचं काय. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन तुम्हाला पंक्चर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची महादया आणि दाविदाचं त्या ठिकाणी चेंज न झालेला दृष्टिकोन. शिमी वाचला. प्रेज द लॉर्ड. हा परमेश्वराची महादया आणि दाविदाचा न बदललेला दृष्टिकोन, नाही तर शिमी फिनिश झाला. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची महादया. मागील अनेक दिवसात तुमचे दृष्टिकोन चेंज झाले. मागील अनेक दिवसात तुम्ही परमेश्वराविरुद्ध बोलले. मागील अनेक दिवसात तुम्ही परमेश्वराविरुद्ध शब्द उचलला. परमेश्वराने नाश नाही दिला. गुलाब गीत 3 अध्याय. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याच्या दयेला खंड पडू देते का? कारण परमेश्वराला माहिती आहे हे फळ पकल तवाच गोड लागल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे कच्चं फळ आहे, हे पिकलं पाहिजे, पिकलं तरच गोड लागल. कच्चं खाल्लं तुरट लागल, आंबट लागल, काही कामाचं नाही. प्रेज द लॉर्ड. लोणच्याला पण कापून बारीक फोडा करून सुकवून मुळू घातलं जातं तरच खाल्लं जातं. प्रेज द लॉर्ड. अरे मग कसं रे? प्रेज द लॉर्ड. कसली ही घाई. प्रेज द लॉर्ड. हा जन्म पुन्हा नाही. प्रेज द लॉर्ड. हे पाचारण पुन्हा नाही. एकदा गेलं, एकदा एखाद्याला प्रभूने निवडलं, कोणीच त्याला हे करू नाही शकत, कोणीच त्याला पाडू नाही शकत. प्रभूने टाकलं, विरोध बघा, विरोधाभासी वचन बघा. जर प्रभूने सोडलं, कोणीच उभं नाही करू शकत. हालेलुया. स्वतः परमेश्वर सुद्धा नाही. परमेश्वराने एकदा बोलला, परमेश्वर स्वतः त्याच्या वचनाच्या विरोधात जात नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, लक्षात राहू द्या, परमेश्वरा पुढे. प्रेज द लॉर्ड. ही वचन अशीच ऐकून सोडून देऊ नका. प्रेज द लॉर्ड. इकडून तिकडे पार जाऊ देऊ नका. हे ऐका, मनात ठेवा. हीच वचन प्रेज द लॉर्ड वेळेवेळेला मला आठवतात. हा असं वचन झालं होतं. तुम्हाला पण आठवत असते. हा हे असं वचन आलं होतं. हा हे तसं वचन आलं होतं. हा हे वचन असं. हे वचन मनात असलं तर होईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, गरजेचं आहे वचन अधिक रीतीने भरणं गरजेचं आहे, पण ते वचन जे आहे पुस्तकी स्वरूपात नाही आलं पाहिजे. लक्षात घ्या. पुस्तकी स्वरूपात वचन आलं, तुमची भाषा बदलणार, तुम्ही सोफिस्टिकेटेड होणार, तुमचं नेचर बदलणार, बोलायची पद्धत बदलणार, वागणं बदलणार, आचरण बदलणार. दिस ऑल ओके. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण तुमचं जीवन नाही बदललं ना. प्रेज द लॉर्ड. काय फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. 80 वेळेस बायबल वाचून झाली काही लोक, आपण पाहिलं मागील दिवस 80 वेळेस. प्रेज द लॉर्ड. त्यांना म्हटलं डिवोशन द्या ना. काय हे डिवोशन द्या. ते काम माझं नाही, ते काम माझं नाही, ते काम तुमचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कशासाठी पेरतोय रे बाबा मग? प्रेज द लॉर्ड. पेरलं उगलं कापून टाकायचं, पेरलं उगलं कापून. ते बी कशासाठी टाकतोय मग? प्रेज द लॉर्ड. उगू दे, वाढू दे, फळ दे ना. प्रेज द लॉर्ड. गवताची पण एक गोष्ट आहे, गवत पण उगलं ना तर ते प्राण्यांच्या खायच्या कामाला येतं. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये असे काही आत्मिक जन आहे ते मंडळीच्या कशाच कामाचे. प्रेज द लॉर्ड.
पर्टिक्युलर इथले नाही, युनिव्हर्सल बोलतोय. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आज मला परमेश्वरासाठी काय करायचंय, माझ्या आत्मिक जीवनासाठी काय करायचंय, माझा परमेश्वर याच्याने प्रसन्न नाही होते, मला परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी काहीतरी करायचंय. अशी गोष्ट कधी निर्माण होते माहिती? जेव्हा तुमचे दृष्टिकोन स्वच्छ राहते. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमचं जे डोळ्यावरची पट्टी आहे ना ती निघून जाते. प्रेज द लॉर्ड. दुष्टाचं काम आहे पट्ट्या बांधणं. सरप्राईज बांधू पडते. प्रेज द लॉर्ड. हे ट्रेंडिंग पोरांची ट्रेंड आहे. सरप्राईज. सैतान पण सरप्राईज सरप्राईज. प्रभू तो सरप्राईज नको, सरप्राईज. प्रेज द लॉर्ड. प्रभु काय म्हणतो? सरप्राईज नको, सरप्राईज रख बेटा, सरप्राईज नहीं चाहिए. प्रेज द लॉर्ड. क्योंकि मैंने तो सब तुझे खुला करके दिया है. हालेलुया. मैंने कोई सरप्राइज नहीं रखा, सरप्राइज दुष्ट ने रखा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और प्रभु सरप्राइज देता, ठंडा रखता है. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज आपल्या जीवनामध्ये दृष्टिकोन बदलला असेल, पटकन ती पट्टी गुडघाट टेका, पटकन ती पट्टी काढून टाका, कारण हा दृष्टिकोन खूप वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. शिमीना त्यावेळेस तशी गोष्ट केलेली आहे. पुढे वाचा. मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि ह्या शिवेशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. हालेलुया. हालेलुया. माझ्या जीवनात येणारं दुःख, माझ्या जीवनात येणारं कष्ट ते परमेश्वराकडून आहे आणि ते मला अधिक रीतीने भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझी आई जर त्या दुखण्यामध्ये, वडील गेले त्या दुखण्यामध्ये, गरिबी आली त्या दुखण्यामध्ये, ज्या या संकटामध्ये जर थांबली असती ना, आज मी तुमच्या समोर नसतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा भाकर नसायची ना, आम्ही आराधना करायचो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा खायला अन्न नसायचं ना, आराधनेनं आमचं पोट भरायचं. प्रेज द लॉर्ड. पण जर ते केलं नसतं ना, तर प्रियांनो आज तुमच्या समोर सेवक म्हणून मी उभा नसतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून गरजेचं काय आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर राहणं, दृष्टिकोन न बदलून येणं हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन बदलला, माणूस बदलतो. प्रेज द लॉर्ड. दृष्टिकोन माणसाला बदलून टाकतो, माणसाची मानसिकता संपवून टाकतो, आत्मिक जीवन नष्ट करतो. अनेक लोकांचं काम आहे दृष्टिकोन बदलणे. प्रेज द लॉर्ड. ते येणार तुमच्या कानाजवळ कण खजुऱ्याचं काम करणार. प्रेज द लॉर्ड. काय करता कण खजुरे को, आप क्या करते हो उसको? मेरे को मराठी में वर्ड पता नहीं, कण खजुरे बोले तो क्या? गोम. गोम आल्यानंतर काय करतो? टाचेनं तिला का गोम आल्या, गोम किती गो चांगली तू पाण्यात घुस माझ्या. कण खजुरे काय म्हटलं माहिती तिला? तिला सगळ्यात जास्त कानात घुसायला आवडतं. तिला काय होतं? कानात घुसायला खूप आवडतं. म्हणून गोम कानात घुसून अंडे देते. साधं नाही, अंडे देते, हजारो पिलांना जन्म देते आणि मग ते नंतर ब्रेन खाते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याच पद्धतीनं कण खजुऱ्यांना तुम्ही जर जागा जर दिली, आत्मिक जीवन नष्ट करते. एक अंड आहे ना, ते वेळेत काढून फेकलं तर ठीक आहे, पण 1000 अंड्याचे पिल्ल जर झाले, ऑपरेट करावं लागेल. वाचल का नाही वाचल, एकच ठक्का गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. क्योंकि भेजा फाड़ना पड़ेगा ना, खोलना पड़ेगा ना, पेटी उघडावं लागेल ना. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनात तसंच आहे. शाऊलाला 1% चान्स नाही राहिला. शाऊलाने आवाज केली, तक्षणी त्याला वेळ होती. असं का नाही? त्याला वेळ होती ना. ज्यावेळेस त्यानं ते आणलं आणि शमूएलाने त्याला आठवण करून दिली की तू हे परमेश्वराने नष्ट करायला सांगितल्या गोष्टी का आणल्या, अनवॉन्टेड थिंग्स त्याने नष्ट केल्या असत्या. त्याने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्याने नष्ट करण्याच्या ऐवजी त्याने समर्थन दिलेलं आहे. त्याने ते योग्य कसं आहे हे सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमची चूक दाखवली जाते आणि चूक दाखवल्यानंतर तुम्ही समर्थन देऊ नका, निंदावू नका. प्रेज द लॉर्ड. एक्सेप्ट करा, कबूल करा, गपचूप बसा.
पण तुम्ही निर्णय न करता, समर्पण न करता, ते असं होतं म्हणून असं झालं, ह्या कारणामुळे असं झालं. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे, परमेश्वराला नाही आवडत. परमेश्वराला काय आवडतं? नील डाऊन दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दावीद त्याच्या विरोधात आहे. दाविदाने बत्शेबेशी समागम केल्याच्या नंतर, ते पातक केल्याच्या नंतर, नाथान सारखा छोटासा, नाथान संदेश तिथून मागे नाव नाही येत, पुढे आहे, परंतु तो नाथान सारखा संदेष्टा त्याच्या समोर आलेला आहे, ज्यानं त्याला कधी पाहिलं नाही. तर नाथान संदेष्टाने त्याला जेव्हा चूक दाखवली, प्रेज द लॉर्ड, तो तू आहे, ते दुसऱ्याचं मेंढर ठेवणारा तू आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस दाविदाने काय केलेलं आहे? झुकला. दाविदाने सांगितलं नाही, माझ्या डोळ्यांची लालसा झाली, मी फिरत होतो, तिसरी मला चांगली दिसली आणि मी चुकलो, मला माफ करा, मला क्षमा करा. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपली वस्त्र फाडली, त्याने राखेत बसला आणि त्याने काय केलेलं आहे? माफी मागितली, प्रभू मला क्षमा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यावरती तरी देखील शेवटपर्यंत तलवार राहील. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत त्याच्या घरावरती तलवार राहील, त्याच्या जीवनावरती तलवार राहील, पण त्याच्या जीवनात कधीच नाही घुसली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनात कधीच नाही घुसली, त्या गोष्टीत त्याचा नाश कधीच नाही केला, कारण त्याचा दृष्टिकोन प्युअर होता. हालेलुया. त्याचा दृष्टिकोन सरळ होता. देवच. प्रेज द लॉर्ड. देवच. मला परमेश्वरालाच खुश करायचंय, परमेश्वरासाठी मंदिर बांधायचंय, मला परमेश्वरासाठी जगायचंय, मला परमेश्वरासाठी हे करायचंय. परमेश्वर तू सांग, मी चाल करून जातो, तू सांग, मी नाही जात. परमेश्वर तू सांग, तू सांग, तू सांग. वेळा झाला परमेश्वरासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे एक चांगला दृष्टिकोन, जो आपल्याला देवाच्या मार्गामध्ये घेऊन चालेल. जो वाईट दृष्टिकोन जो आहे, तो तुम्हाला देवाच्या मार्गातून उपसून बाजूला काढतो. प्रेज द लॉर्ड. असे दृष्टिकोन आणि दृष्टिकोन दाते किक करा त्यांना, फुटबॉल सारखा किक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. शैतान कुणाच्या द्वारे कसं तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल तुम्हाला समजणार नाही. पुढे दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्या शाप देत दगड मारत व त्याच्यावर धूळ उधळत चालला. राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून भागून पोहोचला. तेथे त्याने विसावा घेतला. अबशालोम सर्व इस्रायल लोक. दावीद काही न मानता आपलं त्या ठिकाणी ताफा वळवला आणि पुढे चालला. पण या माणसाची अगदी दुष्ट आहे बघा. त्याने धूळ झाडली, त्याच्यावर दगड फेकत आहे, पण राजा, प्रेज द लॉर्ड, राजा त्याच्या चालेनं चाललाय. हालेलुया. तो ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला आहे, त्याच्या वधस्तंभावर लिहिलेला आहे राजा, इस्रायलचा राजा. प्रेज द लॉर्ड. तो राजा आहे. तो राजा असून देखील दाविदाच्या पुत्रामधला, दाविदाचा पुत्र म्हणजे राजा तो असून देखील त्याने काय केलं नाही? त्याने अपोज केलं नाही. हालेलुया. हालेलुया. त्याने विरोध नाही केला. त्याच्यावर अनेक पालन तुटले. प्रेज द लॉर्ड. अनेक त्याच्या विरोधात दूषण आले, अनेक लोकांनी त्याच्यावर थुंकलं, मारलं, हाणलं. प्रेज द लॉर्ड. पण त्याने काय केलं नाही? दृष्टिकोन छेदला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने ज्यावेळेस शेवटचा शब्द जर तुम्ही ऐकला तर काय म्हटलेला आहे? आजचा शेवटचा शब्द प्रभूचा, मध्य कृष्णवर्तमान शेवटचा शब्द प्रभूचा कोणीतरी वाचा तो. जीसस. हालेलुया. जीसस. पढ़ो. I am with you always, even the end of age. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावरचा शेवटचा शब्द. हे बाप्पा, वाचा. हे बाप्पा,
असे 7 शब्द आहेत. त्याच्यामध्ये की बाबा क्षमा कर, हे सरळ एलोई एलोई लमा सबकत नाही असा शेवटचा शब्द आहे. आणि त्याने आपला प्राण त्याग केला आहे. त्या क्षणी तो काही म्हणू शकत होता आणि पिता त्याच्यासाठी करू शकत होता. परंतु त्याने आपला पिता पासून दूर होणं हा जास्त त्रासदायक त्याच्यासाठी त्या वधस्तंभावर चढण्यापेक्षा. प्रेज लॉर्ड. त्याचा दृष्टिकोन शेवटपर्यंत पिता पिता आणि पिता. आत्मिक जीवनात आपला दृष्टिकोन काय? आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपला उद्देश काय? आत्मिक जीवनामध्ये आपला उद्देश परमेश्वर असणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये दाविदाने ते काम केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. दाविदाने आपली पाठ वळवली, त्याला दगड मारत आहे. प्रेज लॉर्ड. राजा आहे, दगड मारत आहे, शिवाय शाप देत आहे, तरी राजा काय करत आहे? राजा आपली चाल चालत आहे. प्रेज लॉर्ड. प्रियानो, तुम्ही देखील निवडलेले वंश आहात, राजकीय जन आहात, परमेश्वराचे स्वकीय आहात. प्रेज लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये आपण का अस्थिर व्हावं? प्रेज लॉर्ड. आपण आपल्या जीवनामध्ये का अस्थिर व्हावं? तो अस्थिर झाला, परंतु पुढे ज्यावेळेस 19वा अध्याय याचा 16 वचनापासून जेव्हा आपण वाचतो, शिमीने त्याला शिवाय शाप दिले, परंतु ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं अबशालोम मारला गेला. शिमीने संधी साधूपणा केला. त्यानं पाहिलं दावीद हतबल होता का नाही, पण त्यानं पाहिलं अबशालोम त्याच्या पाठीमागे आहे. त्याने पाहिलं त्या गोष्टी आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे? त्याचा गैरफायदा घेतला. आणि जेव्हा त्यानं पाहिलं परमेश्वराने दाविदासाठी अबशालोमाला दूर केलं, प्रेज लॉर्ड, अबशालोमाला संपवलं, हे जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हाचा तो शिमी काय म्हणत होता? यहुद्यांबरोबर बहुरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजाला सामोरा गेला. त्याच्याबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याप्रमाणे शौलाच्या घराण्यातला सेवक सिबा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यांना घेऊन तेथे आला. ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले. राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यासाठी आपला आला तेव्हा गेरेचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला, माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये. ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले, त्याचे स्मरण करू नये. महाराजांनी ते मनात ठेवू नये. आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज माझ्या स्वामी राजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. सुरुवेचा पुत्र अभिषय म्हणाला, शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय? दावीद म्हणाला, सुरुवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधी झाला आहात. इस्रायेलातल्या कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्रायेलाचा राजा आहे हे मला कळत नाही काय? मग राजा शिमीस म्हणाला, तू प्राणाला मुकणार नाहीस. राजाने त्याच्याशी आनभाग केली. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय झालेलं आहे? दाविदाचं स्थिर मनस्थिती, प्रेज लॉर्ड, परमेश्वरामधली स्थिर मनस्थिती, दाविदाची शुद्ध दृष्टी आणि त्याच्या दृष्टीतला तो शुद्ध दृष्टिकोन आज काय झालेला आहे? जो व्यक्ती त्याला शिव्या शाप देत होता, जो व्यक्ती त्याच्या विरोधात उभा राहत होता, जो व्यक्ती त्याला दुष्ट हवे नको त्या गोष्टी बोलत होता, तोच व्यक्ती त्याचा पाय पकडून म्हणत आहे, महाराज मला क्षमा करा. त्या दिवशी नाही का मी तुमच्या विरोधात पातक केलं, तुम्हाला शिव्या शाप दिला, हवं नको ते बोललो, पण मला आज कळलेलं आहे प्रेज लॉर्ड, परमेश्वर तुमच्या बाजूने. हालेलुया. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही परमेश्वरामध्ये स्थिर राहिलात, तुमच्या जीवनामध्ये आलेले सर्व दुःख परमेश्वर चांगल्यात बदलून देईल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड.
मग ते लोक का असे ना, जर तुमच्या विरोधात आहे तर ते तुमच्या बाजूने येऊन म्हणतील प्रेज द लॉर्ड, मला क्षमा करा, प्रेज द लॉर्ड, मला क्षमा करा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर जो आहे वेळ बदलणार आहे, म्हणून माझा एक शब्द आहे, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आपला वेळ द्या, तुमचा वेळ बदलण्यास वेळ लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचा वेळ तुम्ही परमेश्वराला द्या, तुमचा वेळ बदलण्यास वेळ लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला वेळ द्या. प्रेज द लॉर्ड. आपल्याला छट मागणी पटव्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. झटपट झटपट इकडचं इकडं लगेच नाही होत. प्रेज द लॉर्ड. असं नाही होत. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, प्रेज द लॉर्ड, की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचा दृष्टिकोन नष्ट नाही झाला ना, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा आहे नष्ट नाही झाली ना. काय त्याची जागा अभिमानाने घेतली का? त्याची जागा लालसेने घेतली का? त्याची जागा जी आहे अति महत्वाकांक्षेने घेतली का? त्याची जागा जी आहे आपल्याला पाहायला मिळतं लागू भाषणाने घेतली का? चिंतेने घेतली का? मी दुर्लक्ष करून ती जागा नष्ट तर नाही केली. मी पूर्वग्रह काहीतरी दूषित मन घेऊन मी माझ्या दृष्टीतून तर नाही भटकलो. कारण जर का असं झालेलं असेल तर ही ती वेळ आहे. वेळ गेलेली नाहीये, ही ती वेळ आहे वन्स अगेन बाउन्स बॅक करण्याची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वन्स अगेन आहे त्या जागेवर वापस येण्याची. कारण वचनच हे सांगतं, कुठून पडला याची आठवण कर, पहिले कृत्य कर, पश्चाताप करून आपली पहिली, तेच जिथून पडला तिथूनच सुरुवात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथून पडला तिथंच प्रेज द लॉर्ड सुरुवात. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही किती झटापटी करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला सांगतो देव आणि देवाचं वचन लपत नाही, आणि देव आणि देवाचं वचन लपू देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते सत्य टेंभ्याप्रमाणे वर आणतं. प्रेज द लॉर्ड. माशाली सांगतात ते सत्य उभं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज प्रभू आपल्याला चेतावणी देते, आज प्रभू आपल्याला सांगत आहे बदल गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये बदल गरजेचा आहे. प्रियांनो, प्रभू आज बोलत आहे दृष्टिकोन आपला ठीक ठेवणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराकडे आपलं चित्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराची इच्छा काय आहे त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जो तयारी करणारा असतो, जो स्पोर्ट्समॅन असतो, त्याचं लक्ष कंटिन्युअसली त्याच्या ट्रेनरकडे असतं. प्रेज द लॉर्ड. तो जे सांगत ते करायला तो तयार असतो. तो म्हणला पळ पळ, पोटात गोळा येऊ, पाय दुखू, काय हो, तो पळत राहतो. कदाचित तो मध्ये बोलतो मला थांबू द्या, मला थांबू द्या, माझा पाय दुखतोय, माझं पोट दुखतंय, पण ट्रेनर म्हणतो पळ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती ह्या गोळ्यावरती याला विजय प्राप्त करायचा आहे, या त्रासावरती याला विजय प्राप्त करायचा आहे. कारण जेव्हा या त्रासावरती हा विजय प्राप्त करेल तेव्हा हा त्रास पुन्हा त्याला त्रास देणार नाही. हालेलुया. म्हणून तो त्याला म्हणतो पळ पळ पळ. हालेलुया. पण त्या व्यक्तीने जर का दृष्टिकोन चेंज केला ना, प्रेज द लॉर्ड, त्या व्यक्तीने जर म्हटलं ना अरे काय माणूस आहे हा, याला साध्या दुसऱ्याच्या दुःखाची जाण नाहीये, अरे काय माणूस आहे हा, काय निर्दयी माणूस आहे, मी किती चांगला समजत होतो याला. आणि असं म्हणून जर तो त्या ट्रेनरच्या खिलाफ जाईल ना, प्रेज द लॉर्ड, काय होणार आहे, त्याला जे शिकायचंय ते शिकायला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला जे बनायचंय तो ते बनणार नाही. असं जर केलं असतं ना, मिल्खाने गोल्ड मेडल नसतं जिंकलं. आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपला दृष्टिकोन एक सगळ्यात मोठा ट्रेनर आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकवत आहे, त्या दृष्टिकोन परमेश्वराच्या ठाई सुरक्षित ठेवा. प्रेज द लॉर्ड. तो नजरिया बदलू देऊ नका. त्या नजरियावरती एखादी पडझप येऊ देऊ नका. त्या नजरियावरती काही असं कुठल्या प्रकारचं दूर आच्छादून येऊ नका, ते ब्लर होऊ देऊ नका. कारण तो नजरियाच महत्वाचा आहे, तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपला दृष्टिकोन जर चेंज झाला ना जैविक रीतीमध्ये, मग काय लाभ. देवदूतांना सांगतं मनुष्याने सगळं जग कमवलं आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. अनेक लोक सुरुवात चांगली करतात,
शेवटीला मात्र काय करतात ते गमावतात. Praise the Lord. सुरुवात चांगली झाली. Praise the Lord. शाऊलाची सुरुवात चांगली झाली, परंतु काय केलं? Praise the Lord. त्या सुरुवातीचा आदर नाही केला. Praise the Lord. सुरुवात चांगली झाली, पण त्या सुरुवात ह्या गोष्टीचा आदर त्याने कायम नाही राखला. Praise the Lord. परमेश्वराचा जो आदर त्याच्या जीवनात सुरुवातीला होता, तो आदर त्याने पुढे कायम नाही राखला. Praise the Lord. काय झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये? त्याचा शेवट आपल्याला पाहायला मिळतं. शेवट त्याचा नष्ट होण्यामध्ये गेला. म्हणून परमेश्वर करो, या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो आणि एक चांगला शेवट करण्यामध्ये परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करो. एक योग्य रीतीमध्ये परमेश्वरामध्ये चांगले धावण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये अजून अशा गोष्टी आहेत ज्या वचनाच्या द्वारे आपण पाहू शकतो की ह्या गोष्टीमुळे दृष्टिकोन बदलतात, दृष्टिकोन चेंज होतात. येत्या दिवसामध्ये जर वेळ मिळाला तर त्या गोष्टी आपण पाहूया की कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या वचनामधून आपल्याला अशा, जसं मी तुम्हाला त्याचं हेडिंग तर सांगितलं, परंतु वचन त्याच्याबद्दल कुठं काय काय रेफरन्स देते ते रेफरन्स पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वर करो, या सर्व वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला सहाय्य करो आणि आपला जो दृष्टिकोन जो आहे तो वापस मिळण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करू. चला या समय आपण आपले डोळे उघडूया. जीसस. Oh, hallelujah, Jesus. Jesus. धन्यवाद, धन्यवाद. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. मेरे मन के मंदिर में यीशु तू आ जाना, मेरा जीवन खुशियों से तू भर देना. मेरे मन के मंदिर में यीशु तू आ जाना. हालेलुया, जीसस. आमच्या मनाच्या मंदिरामध्ये प्रभूजी तुमची वस्ती व्हा. हालेलुया. कृपा करा प्रभू, तुम्ही आमच्यामध्ये राहिलात प्रभूजी तर आमची दृष्टी आम्ही चांगली ठेवू शकतो प्रभूजी. कृपा करा, तुमच्या नावाचं गौरव करत चालण्यासाठी कृपा करा प्रभूजी. स्वर्ग राज्याच्या वाटेवरून, स्वर्गाच्या धावेवरून आपली नजर कधीच हटू देऊ नका म्हणून विनंती करतो प्रभू. आमच्या जीवनामध्ये कृपा करा प्रभूजी. आम्हाला त्या प्रभूजी दुष्टाच्या वाटेवर जाऊ देऊ नका प्रभूजी. आत्मिक जीवनामध्ये परमेश्वरा प्रबळ रीतीने चालण्यासाठी कृपा करा प्रभूजी. आम्ही आत्मिक जीवनाचे प्रबळ दावेदार व्हावं म्हणून आमच्या जीवनामध्ये कृपा करा. आत्मिक जीवन समजून त्यानुसार वागणार असं जीवन तुम्ही आम्हाला द्या. एक उत्साह प्रभूजी आमच्या जीवनामध्ये देण्यासाठी तुम्हाला विनंती करतो. आपण दया करा, दया करा, कृपा करा. हो प्रभूजी, मी तुम्हाला मागतो प्रभू परमेश्वरा, दया करा प्रभूजी. मंडळी मागील दिवसामध्ये तुम्ही सांभाळलं प्रभूजी, चालवलं. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला तुम्ही आणलं, धन्यवाद. जे ऑनलाईन ऑफलाईन बसले त्या प्रत्येक भाव बहिणीवरती तुमचा आशीर्वाद येऊ देत म्हणून तुम्हाला विनंती करतो. आबा कृपा करा, मरेपर्यंत तुमच्यामध्ये टिकून चालण्यासाठी प्रत्येकावर तुम्ही कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. कुणाचाही नाश होऊ देऊ नका दे बापा म्हणून तुम्हाला विनंती करतो. ओ हालेलुया, जीसस. या ठिकाणी जे काही प्रभूजी ज्या काय आशेने आले त्या लोकांना तुमच्या स्वाधीन करतो. त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा प्रभूजी. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर जे आजारी आहेत, जे दुःखामध्ये आहेत, जे कष्टामध्ये आहेत, जे ओझ्याने दबलेले आहेत, जे कर्जाच्या भाराने दबलेले आहेत, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांना त्यापासून मुक्ती मिळावी म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. त्यांना प्रभू परमेश्वरा आरोग्य मिळावं प्रभूजी. त्यांना त्या त्रासापासून, त्या कर्जापासून मुक्ती मिळावी म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. हालेलुया. कृपा कृपा करा. शारीरिक वेदनेमध्ये जे लोक प्रभूजी त्रस्त आहेत त्यांच्या शारीरिक वेदना दूर व्हावी प्रभू येशूच्या नावामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुमचं आरोग्य मी बहाल करतो प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभूजी. प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा असलं सर्व संकटांना प्रभू येशूच्या नावामध्ये मी दूर घालतो. हालेलुया, जीसस. दया करा. धन्यवाद, धन्यवाद. वचन ऐकण्यासाठी सहाय्य करा, वचनाप्रमाणे वागण्यासाठी आपण प्रत्येकाला कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमचे लोक आमच्या जीवनाच्या द्वारे तुमची इच्छा पूर्ण जाण्यासाठी कृपा करा. दया केलं, धन्यवाद. तिथून पुढच्या वेळ का समय तुमच्या स्वाधीन करू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड्या प्रेरणात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. हालेलुया, जीसस. धन्यवाद.